मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणात जे दिसतंय ना ते साफ खोटंय। उद्धव ठाकरेंची शिवसेना संपवता महाराष्ट्रातल्या एका बलाढ्य नेत्याची राजकीय कारकीर्द धोक्यात आली आहे का? आणि सर्वात मोठा धक्का हा उद्धव ठाकरेंना नाही तर थेट देवेंद्र फडणवीसांना बसणार आहे। आता तुम्ही म्हणाल हे कसं काय शक्य आहे बुवा? फडणवीस तर खूप हुशार माणूस आहे, पण दिल्लीमध्ये बसून अमित शहा असा एक गुप्त आणि खतरनाक गेम प्लॅन आखताहेत ज्यामध्ये एकनाथराव शिंदेचा वापर करून महाराष्ट्रातल्याच एका मोठ्या नेत्याची कोंडी केली जाते। आणि हा एनडीए पार्ट 2 चा नेमका काय डाव आहे आणि 2029 च्या आधी महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद आणि देशाचं पंतप्रधान पद यांच्यात कोणती अंतर्गत लढाई सुरू आहे हे जर तुम्हाला समजून घ्यायचे असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करा, कारण आज आपण राजकारणाचा सर्वात तिखट आणि रोखठोक पर्दाफाश करणार आहोत। सुरुवातीला काय चित्र होतं मित्रांनो, तर उद्धव ठाकरेंना शह देण्यासाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी एकनाथराव शिंदेंना सोबत घेतलं आणि देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री पदाचे प्रबळ दावेदार असताना सुद्धा त्यांना धक्का देऊन उपमुख्यमंत्री पद देण्यात आलं आणि शिंदेंच्या हाताखाली काम करायला भाग पाडले। आणि तेव्हा फडणवीसांच्या समर्थकांना हे वाटलं की शिंदेंकडे आमदारांची संख्या तर कमी आहे, त्यामुळे त्यांचं वजन जास्त काळ काही टिकणार नाही। निवडणुका झाल्या आणि संख्याबळाच्या जोरावरती शिंदेंना बाजूला सारून फडणवीस पुन्हा मुख्य प्रवाहामध्ये आले। पण इथेच फडणवीसांचे गणित चुकले, कारण राजकारणात ज्याला आपण उपद्रव्य मूल्य म्हणतो ते शिंदेंनी अचूक ओळखलं होतं। कारण एकनाथराव शिंदे हे फक्त महाराष्ट्रापुरते मर्यादित राहिले नाहीत, तर त्यांनी थेट दिल्लीच्या हायकमांडशी म्हणजेच अमित शहांशी थेट संधान बांधलं। आज केंद्रात नरेंद्र मोदींच्या सरकारला स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी खासदारांची नितांत गरज आहे आणि हीच दिल्लीची गरज भरून काढण्यासाठी शिंदेंनी आपले पत्ते खेळायला सुरुवात केली। आणि आता सर्वात तिखट आणि खळबळजनक आरोप समजून घ्या। उद्धव ठाकरेंच्या नुकतेच 6 खासदार फुटलेत, परंतु आश्चर्य बघा, ते भाजपमध्ये गेले नाहीत, ते गेले एकनाथराव शिंदेंच्या शिवसेनेत। पण का? दुसरीकडे दिल्लीत तृणमूल काँग्रेसमधून फुटलेले 20 खासदार हे एका रात्रीत NCPI सारख्या अशा पक्षात सामील होतात ज्याचा एक ग्रामपंचायत सदस्य सुद्धा निवडून आलेला नाही। आणि हे खासदार थेट भाजपमध्ये का विलीन होत नाहीत? याच्या पाठीमागे आहे अमित शहांची दूरदृष्टी। दिल्लीत एक असा एनडीए पार्ट 2 म्हणजेच मित्र पक्षांचा नवा गट तयार केला जातोय आणि ज्या पक्षाचा रिमोट कंट्रोल थेट अमित शहांच्या हातात असेल। राज ठाकरे आणि संजय राऊत यांनी सुद्धा उघडपणे आरोप केलाय की शिंदेची शिवसेना म्हणजेच अमित शहांची राजकीय टेस्ट ट्यूब बेबी आहे। उद्या जर भाजपमध्ये पंतप्रधान पदावरून वाद जर पेटला तर भाजपच्या अंतर्गत बैठकीऐवजी थेट एनडीएची बैठक बोलावली जाईल आणि त्या ठिकाणी अमित शहांच्या हक्काच्या मित्र पक्षांचे हे हुकुमी खासदार त्यांना थेट पाठिंबा देतील। म्हणजे भाजपाला नाही तर स्वतःला मजबूत करण्यासाठी अमित शहा ही खेळी खेळतात का, असा गंभीर प्रश्न निर्माण होतोय। आता थेट मुद्द्यावरती येऊयात। नरेंद्र मोदी नंतर भाजपामध्ये पंतप्रधान पदाचे दावेदार कोण? तर पहिलं नाव येतं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं। पण सध्या काय सुरू आहे? राम मंदिर बांधकामातील कथित भ्रष्टाचार, गायब झालेल्या सोन्या चांदीच्या विटा आणि अंतर्गत चौकशीच्या फेऱ्यात योगी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न होतोय। आणि हा पक्ष अंतर्गत दिल्लीतूनच चालवलेला खेळ आहे का, असा आरोप विरोधक करतायत। आणि दुसरं नाव कोणतं? तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे म्हणजेच RSSचे अत्यंत लाडके आणि नागपूरचे खंदे नेते म्हणजेच देवेंद्र फडणवीस। आता फडणवीसांना राजकारणाचा दांडगा अनुभव आहे, संघ पूर्णपणे त्यांच्या पाठीशी उभा राहू शकतो याची दिल्लीला पूर्ण कल्पना आहे। आणि म्हणूनच भविष्यात फडणवीसांचे नाव पंतप्रधान पदाच्या रेसमध्ये पुढे येऊच नये। आणि म्हणूनच महाराष्ट्रामध्ये एकनाथराव शिंदेची ताकद भाजपपेक्षाही मोठी केली जाते आणि अमित शहांच्या पाठबळामुळेच शिंदे आज फडणवीसांना जुमानत सुद्धा नाहीत। पवनराजे निंबाळकर प्रकरणाच्या निकालाच्या दिवशी अमित शहांच्या उपस्थितीमध्ये शिंदेंनी घेतलेले निर्णय याचं जिवंत उदाहरण आहे। आणि थोडक्यात काय, तर उद्धव ठाकरेंना दिलेला धक्का हा तात्पुरता आहे, पण भविष्यातला सर्वात मोठा धक्का हा देवेंद्र फडणवीसांना बसणार आहे हे आता स्पष्ट होते। त्यामुळेच मित्रांनो, देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथराव शिंदेंना ओळखण्यात आणि स्वतःची ताकद टिकवण्यात मोठी चूक केली आहे का?
अमित शहांचा हा गेम प्लॅन 2029च्या आधी फडणवीसांना राजकारणातून बॅकफुटवर नेईल का? तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत व्हिडिओच्या कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा. व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि अशाच रोखोक परखड विश्लेषणासाठी या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.